माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिंगवे पारगाव या विद्यालयाच्या वतीनं व्यसनाधीनता नवीन पिढीला ही व्यसनाधीन पिढी होत आहे त्यावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपल्याला काय फटका मारला ना, पण आपला फटका त्याला पडला तर आपण खाली 100% आपल्या गॅरंटी आहे। तर असं बना काय फर्स्ट बेस्ट एवढं एम ठेवा, एम पाहिजे माणसाला मरू दे त्याच्यात काय मेला तरी चालतंय, पण होणारच होणार नाही, होणारच जोडला तर तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल व्हा। बेशक इंग्रजीत जमत नाही आपल्या लोकांना, पण इंग्रजीत मी पास होणारच जर जोडला तुम्ही 100% आयुष्यात सक्सेसफुल आहे। आणि एवढी मी माझ्या जीवन भाषण संपवतो। याच्यात चांगले किती वाटलं तेवढं घ्या आणि बाकीची वायफाट बरोबर सोडून द्या। समजलं? ओके, धन्यवाद। सर्वांनी आपल्याला जे शरीर गमनाविषयीचा कागदपत्र दिलेला आहे तो आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहूया। आणि शेवटी मी या ठिकाणी सर्वांचे एक मिनिट सर बोलू विठ्ठल महाराज बागळे आणि त्यांचे बालवरकरी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचंही मी स्वागत करतो। आणि बाबांनी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी बोलता तुम्हाला काही कष्ट करावे लागत नाही। काही मुलं भीक मागून शिकू राहिलेले आहेत, तेव्हा तुम्ही खूप मेहनत घ्यायची अभ्यासाची, सरांची आज्ञा पाळायची आहे, आई वडिलांची आज्ञा पाळायची आहे, त्यांचा अपमान करायचा नाही। एका मुलीला आईने मोबाईल दिला नाही म्हणून तिने फास घेतला, एक मुलगा 12वीचा नापास झाला म्हणून त्याने फाशी घेतली। तेव्हा असं काही करू नका, खूप मेहनत घ्या। नापास झाला म्हणून तुम्ही मार्क मारू काय फाशी घ्यायची का? काही कळायला नाही का आपण इतके शिकलो कशासाठी? तेव्हा एवढं लक्षात ठेवा। यानंतर आपण आभार मानूया आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबूया। आजच्या कार्यक्रमासाठी जे ज्ञानेश्वर मेडगुले सर पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी स्वयंप्रेरणेने या ठिकाणी अतिशय चांगलं असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। त्यांना या ठिकाणी प्रचारण करण्यासाठी खरं तर आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक काळेसर यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे। त्यांनी हे नाव सुचवलं आणि इथपर्यंत त्यांना घेऊन येण्यापर्यंतची व्यवस्था या ठिकाणी केली, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देऊया। त्यानंतर पारगाव पोलीस स्टेशनचे साहेब सचिनजी कांगे साहेब यांनाही आपण विनंती केली होती, त्यांनी त्यांच्या स्टाफ मधले लोक या ठिकाणी अधिकारी या ठिकाणी पाठवले। त्यापैकी विस्के साहेबांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं। फडके मॅडम सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या, पण वेळेअभावी त्यांना आपल्याला वेळ देता आला नाही। असं पुढच्या एखाद्या कार्यक्रमात आपण त्यांच्याकडूनही काही शब्द ऐकून घेऊया। आणि या गावचे पोलीस पाटील, विजयजी पंडित आणि हे सगळे वारकरी मंडळी, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो असं जाहीर करतो। विद्यार्थ्यांनी जसं आपण 2-2 ही जी मुळे 2-2ची लाईन करून पुढे निघायचं।